आम्ही तुमचा पगार बंद करू, तुम्हाला सस्पेंड करू, तर जा, या अशा भीतीने आम्ही घाबरत नाही. कारण की आरोग्य हे तुमच्या शरीराशी सुद्धा निगडीत आहे. जे सत्तेत बसलेले आहेत त्यांचं जर आरोग्य खराब झालं आणि माझी परिचारिका एखादी माता भगिनी किंवा एखादी भाऊ तिथे पोहोचला नाही तर तुम्हाला तुमचा जीव गमवावा लागेल. मग तुमचा जीव गमवावा लागेल तर मग आमचा ही जीव गमवण्याची वेळ तुम्ही आमच्यावर आणत आहात. म्हणून आम्ही तुम्हाला सरळ सोडणार आहात का? घेतल्याशिवाय तुम्ही थांबणार आहात का? आपण आपल्या हक्काचं मागतोय, कोणाच्या बापाचं मागत नाही आहोत. ही कंत्राटी पद्धत, ही कीड महाराष्ट्र शासनाने, ही कीड प्रत्येक तरुण बांधवांमध्ये, तरुण लोकांमध्ये आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जी ही कीड लावलेली आहे की आम्ही तुम्हाला कंत्राटी पद्धतीवर 11 महिन्याच्या याच्यावर घेऊ आणि 11 महिन्यात त्या व्यक्तीला जर कुठेतरी चांगला जॉब मिळाला आणि एखादी गरीबाचा व्यक्ती जर तुमच्या सिव्हिलला येत असेल, 11 महिन्याची हिस्ट्री तुम्हाला माहिती असेल आणि जर 12व्या महिन्याला दुसराच एखादी आला आणि त्याने उपचार चुकीचा दिला तर तो एखादी गरीब व्यक्ती जर जीव गमवत असेल त्याला जबाबदार कोण आहे? शासन आहे, आपण नाही. म्हणून या शासनाला आपल्याला द्यावंच लागेल. म्हणून तुम्ही तग धरून बसलेला आहात तर मी सांगते घाबरू नका. आम्ही शिवसेना, उद्धव साहेबांची शिवसेना, अतुल भाऊ आमचे जिल्हा प्रमुख, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आम्हाला उद्धव साहेबांना निवेदन द्या. साहेबांनी आताच शिक्षकांसाठी आझाद मैदानावर एका शब्दात साहेब आले, यांनी तिथे माईक बंद केला, लाईट कट करायला लावली सत्ताधाऱ्यांनी की साहेबांचा आवाज पोहोचला नाही पाहिजे. पण साहेबांनी एकच शब्द सांगितला, मी कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही माझं करण काय काढतात मी तुम्हाला करण द्यायशिवाय राहणार नाही, असं उद्धव साहेबांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे. म्हणून आम्ही त्यांचे शब्द आज तुम्हाला सांगायला आलेलो आहोत. साहेब तुमच्या बरोबर आहेत आणि मराठी माणसाला वाचवण्याचं काम हे उद्धव साहेब महाराष्ट्रात करत आहेत. तुम्ही तर त्यांच्या बहिणी आहात, आमचे सगळे भाऊ आहात. म्हणून साहेब नक्कीच आपला निर्णय घेतील. फक्त तुम्ही कोणाच्या आमिषाला बळी पडू नका आणि माघार घेऊ नका. माघार घेतली, आता एवढं आंदोलन छेडलं गेलेलं आहे, आता जर माघार घेतली मॅडम, आणि तुम्हाला सर्व संघटनेचे प्रतिनिधींनाही सांगते, संघटनेचे प्रतिनिधींवर विश्वास ठेवून हा जनसमुदाय आलेला असतो. आपण जर आता माघार घेतली तर यांना लक्षात येऊन जाईल की यांना भीती दाखवली की हे मागे हटतात. कोणाच्या बापाची हिंमत नाही तुमचा पगार बंद करून देतील आणि तुम्हाला सस्पेंड करतील. इतकं सोपं नाहीये. आपल्याकडून मतदान घेतलेलं आहे, सत्तेत ते आलेले आहे. मग सत्तेत जरी आलेले असतील तर आपल्या हक्काचा नोकरी, हक्काचा पगार, आणि आपल्याला आता दादांनी सांगितलं महागाई भत्ता, तुम्हाला युनिफॉर्मवर यायला सांगतात, पांढरे शुभ्र कपडे ठेवायला सांगतात. मग या पांढरे शुभ्र कपडे धुवायला बी पैसा यांनीच दिला पाहिजे, यांनीच दिला पाहिजे. यांच्या जर